संपूर्ण जगभरामध्ये असलेल्या अनेक संस्कृतींपैकी आदिवासी संस्कृती ही जगाला शांती, बंधुता, निसर्ग संगोपन आणि संवर्धन या मूल्यांची शिकवण देते। भारतामधील आदिवासींचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान हे याच महान संस्कृतीमुळे दिसून येते। अशा संस्कृतीचे जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरण काळात जतन आणि संवर्धन होणं ही काळाची गरज आहे। त्यासाठी 22 ते 24 या 3 दिवसात त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर अशी आदिवासी संस्कृती सन्मान महायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। आदिवासी स्वाभिमान जनमानसात वृद्धिंगत करण्यासाठी आणि जगाला आदिवासी संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही सन्मान यात्रा महत्त्वाची भूमिका बजावेल या विश्वासातून आदिवासी विचार मंचाने हे सामाजिक पाऊल टाकलं आहे। या प्रसंगी आदिवासी विचार मंचचे अध्यक्ष योजना बेंडकुळी आणि आदिवासी एकता संघटनेचे विजय इरणक यांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 2017 ते 24 मे 2017 पर्यंत आम्ही ही आदिवासी संस्कृती संवर्धनाची महायात्रा त्र्यंबकेश्वर पासून सकाळी 7 वाजता सुरू झालेली आहे आणि भीमाशंकर येथे संध्याकाळी 7 वाजता समाप्त होणार आहे। या रॅलीमध्ये जवळपास 300 लोक सहभागी आहेत आणि जशी जशी रॅली पुढे जाईल त्या पद्धतीने लोकांची संख्या ही सभासदांची संख्या ही यामध्ये वाढत जाईल आणि आदिवासी धर्म हा धर्मापूर्वीचा आदिवासी धर्म नाही तर आदिवासी संस्कृती ही धर्म संस्थापना होण्याच्या अगोदरपासूनची आदिम संस्कृती आहे आणि सर्व जगमान्य संस्कृती आहे। म्हणून आदिवासींच्या ज्या समस्या आहेत त्या जागतिक लेवलवरती नेण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ही महायात्रा आणि त्याचबरोबर आमच्या आदिवासी समाजाचं जे संवर्धन आहे, प्रबोधन आहे, या सर्व गोष्टींसाठी ही महायात्रा आयोजित केलेली आहे। योजना बेंडकोळी। सह्याद्रीच्या संपूर्ण बेल्टमध्ये आपण ही सन्मान महायात्रा काढतोय। आदिवासी संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे। ती जगमान्य प्राचीन अशी संस्कृती असून स्त्रीप्रधान आणि मातृसत्ताक संस्कृती आहे। ती अतिशय प्राचीन असून ही संस्कृती आदिवासींची संस्कृती निसर्गपूजक संस्कृती आहे। ही जगालाही मान्य आहे। जगही आमच्या आदिवासी संस्कृतीची उदाहरणं देतात। परंतु आज आदिवासी संस्कृतीवरती परकीयांची आक्रमण झालेली आहेत किंवा परकीय संस्कृती या ठिकाणी भेसळ झालेली आहे आणि खरी संस्कृती जी आहे तो आदिवासी विसरत चाललेला आहे। आमच्या पुढच्या भावी पिढीसाठी ही संस्कृती किती महत्त्वाची आहे की जेणेकरून या संस्कृतीमुळे आदिवासी ओळखला जातो। आज जर ही संस्कृती संपुष्टात आली, या संस्कृतीचा जर ऱ्हास झाला तर येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला तो धोका संभवतो की या पिढीसाठी आरक्षण राहील किंवा नाही। कारण आरक्षणासाठी महत्त्वाचा मुद्दा हा संस्कृती आहे, कारण आदिवासीची खरी ओळख ही संस्कृती आहे आणि म्हणून आमचे आदिवासी दैवत असतील, आमचे क्रांतिकारक असतील, त्या क्रांतिकारकांचे विचार असतील ते आमच्या युवकांपर्यंत, सर्वसामान्य माणसांपर्यंत, तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि 3 जिल्हे 7 तालुके या 7 तालुक्यांचं एक वैचारिक संघटन असावं, समाज संघटन असावं। एक मोठ्या आमच्या झेंड्याखाली, ज्याला आम्ही फडकीचा झेंडा म्हणतो, या झेंड्याखाली या सर्व आदिवासी संघटनांनी, या सर्व आदिवासी बांधवांनी, सर्व माता भगिनींनी, युवा वर्गाने एकत्र यावं आणि समाजाची बांधणी करावी। समाजाच्या विकासासाठी हीच ताकद आम्हाला आमच्या समाजाला पुढे नेऊ शकते असा निर्धार करून या ठिकाणी आम्ही ही संस्कृती सन्मान महायात्रा आयोजित केली। आदिवासींच्या आरक्षणाच्या महत्त्वाच्या मापदंडात असलेल्या सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक बाबीमुळे आदिवासींचे आदिवासी पंथ शाबूत आहे। परंतु आज या मापदंडाचा कळत नकळत समाजाला विसर पडत चाललाय आणि ही संस्कृती ऱ्हासाची प्रक्रिया अशीच राहिल्यास आपल्या सर्वांची आदिवासी म्हणून असलेली ओळख संपण्यास आजूबाजूची परिस्थिती पाहता वेळ लागणार नाही अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।